दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य संशयित वाल्मिक कराड हा नागपूरमधील फार्म हाऊसमध्ये लपलाय असा आरोप विधानसभेत अंबादास दानवेंनी केला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। अंबादास दानवेंच्या या विधानाने एकच खळबळ माजलेली आहे। तर जो या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, ज्याच्यावर राजकारणी सुद्धा आरोप करताना दिसून येत आहेत, तो नागपूरमध्ये जिथे सध्या अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, सर्व जे सत्ताधारी असतील किंवा विरोधकांपैकी बरेचसे आमदार हे सध्या नागपूरमध्ये आहे आणि त्याच नागपूरमध्ये फार्म हाऊसवर मुख्य संशयित वाल्मिक कराड हा लपलेला आहे अशी माहिती विधानसभेमध्ये अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि अंबादास दानवे यांनी जे विधान केलंय त्यामुळे एकच खळबळ माजली। हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। सभापती महोदय, एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो। तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे। मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याचे हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।